उभारण्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। राज ठाकरे महाराष्ट्राचा राज्य आहे का? बिहार भवनाला मनसेनं विरोध केल्यानंतर बिहारी मंत्र्यांना डिवचले। बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही असं अशोक चौधरी यांनी म्हटलंय। मुंबईत बिहार भवन बांधण्याचा वाद भडकलाय। बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंबद्दल भडकाऊ विधान केलं। बिहार सरकार कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये बिहार भवन बांधेल, या भवनाचं बांधकाम थांबवण्याची ताकद कुणातच नाही असं म्हणत बिहारच्या मंत्र्यांना राज ठाकरेंना डिवचले। तर मनसेकडून देखील याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वामधील बिहार सरकारने मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याची घोषणा केली आणि आता यावरून सध्या मोठा राजकीय वादही सुरू झालाय। मनसेनं या भवनाला कडाडून विरोध केला आहे। देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा, नहीं बनने देंगे। ये राजतंत्र है, राजा है वहां के। क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? फालतू का बात। ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा। किसी की ताकद नहीं है कि रोक दे। आधी स्वतःचं राज्य नीट करावं, म्हणजे त्यांच्या राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही, ते कर्जबाजारी करून ठेवायचं। इतर राज्यात लोक जातात, त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल। त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये। इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत याचा त्या सन्माननीय मंत्र्यांनी विचार केला पाहिजे। तर भवन बांधलं तर गैर काय असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केलाय। त्या समाजाकरता त्या राज्यामध्ये समजा एखादं समाज भवन बांधलं, आता अमरावतीमध्ये एवढे समाज भवन बांधले आहेत, त्यामुळं समाज भवन बांधायला मला वाटतं कुणालाही काही मनाई करू नये। मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्यामागचं कारण काय हे त्यांनी स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे। जर म्हटलं असतं की पटण्यामध्ये आम्ही महाराष्ट्र भवन बांधणार आहोत आणि मुंबईमध्ये बिहार भवन बांधणार आहोत तर याला सांस्कृतिक आदान प्रदान म्हणतात। मेलो तरी बेहत्तर, पण दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही। उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शहांवर नाव न घेता निशाणा साधलाय। तर अपयश आल्यामुळे ठाकरे नैराश्यमधून बोलतायत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे पहिले शिकवलं, कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल। गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही। मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे। सर, काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची एकत्र सभा झाली, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे असं म्हणाले की दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी जगणार नाही। त्यांनी नाव न घेता मोदी शहांवर टीका केली। त्यांना वाटलं की यावेळेस त्यांना मुंबईमध्ये यश मिळेल, अपयश आल्यामुळं, फ्रस्ट्रेशन झाल्यामुळं असे शब्द तोंडातून निघाले। वादळात खेळत मी मोठा झालेलो आहे, पण वादळाची जबाबदारी, तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेऊन मी पुढे जातोय। ठीक आहे, एका निवडणुकीमध्ये आपल्या मनासारखं नसेल झालं, पण तरी सुद्धा आज एक थोडक्यामध्ये निसटता पराभव आपला झालाय। आज आपली एक चांगली ताकद महापालिकेमध्ये गेलेली आहे। या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काही मतं कमी नाही झालेली, सगळे गड आपण राखलेले आहेत। हा गेरे तो बी टांग उपर अशा पद्धतीचा प्रकार आहे, म्हणजे आपण हरायचं आणि परत आपण जिंकलो म्हणून सांगायचं, हे कुठच्या नीतीत बसतं? त्यांचा सपशेल पराभव झालेला आहे आणि मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की मनसेच्या पाठीमध्ये युबीटी 100% खंजीर खुपसणार, त्यांनी खुपसलेला आहे। त्यांच्या 6 जागा फक्त निवडून आल्यात आणि त्याचा परिणाम कल्याण डोंबिवलीला काय होतोय त्यांनी बघितलेला आहे। ही फक्त सुरुवात आहे। कल्याण डोंबिवलीमधील 4 नॉट रिचेबल नगरसेवकांची ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिसिंग तक्रार देण्यात आली। सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी करण्यात आली आहे। तर बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणार असल्याचं संजय राऊत म्हणाले। दरम्यान केडीएमसीमध्ये ठाकरेंच्या 11 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक इतर पक्षांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। केडीएमसीतले तुमचे 4 नगरसेवक अजूनही अज्ञात स्थळी। आता यात काय नवीन राहिलंय का? गेले तुम्ही 4 दिवस हाच प्रश्न, मिसिंगचा गुन्हा, बेपत्ता, लापत्ता, त्यांच्या हाताने पोस्टर लावणार ना? यांना कोणी पाहिलंय का? त्यांचे पोस्टर अख्ख्या कल्याण डोंबिवलीत लावू, महापालिकेत लावू, सभागृहात लावू, कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू, शिंदेच्या कार्यालयात चिटकवू।
मिसिंग म्हणून, मिसिंग पर्सन. आणि मग मिसिंग पर्सन ब्युरो नावाचा जो एक क्राईमचा रेकॉर्ड आहे त्यात त्या चौघांची नावं येतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमामधला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांचं स्वागत करणार होते, पण राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं. राज ठाकरेंच्या या हजरजबाबीपणाला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली. मी विनंती करतो उद्धव साहेबांना की त्यांनी राज साहेबांचा सत्कार करावा. शाल शाल. स्वागत होत आहे आणि हे स्वागत याला म्हणतात कुटुंब. याच क्षणाची तर संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता. अमित यांना मायेची शाल देण्यात आलेली आहे. डोंबिवलीमध्ये टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीनं एक व्हिडिओ व्हायरल तिचा झालेला आहे. या तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली. अविनाश जाधवांनी तरुणीची भेट घेत समस्या समजून घेतली आणि उद्यापासून टपरी लाव राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील असं आश्वासन अविनाश जाधवांनी दिलं. नेमकं काय घडलं ते आपण पाहूया. स्टॉल आहे इथे, स्टॉल लावला तर इथून फोटो गेला. केडीएमसी वाला आला, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ प्रूफ सोबत. पाहिजे तर मी पण ते पण दाखवेल. हे तुझी गाडी तोडून फोडून टाकेल, गाडी गाडीतून. मुलीशी बोलायची ही पद्धत आहे. पण मराठमोळ्या डोंबिवलीमध्ये मराठी तरुणीलाच व्यवसाय करून दिला जात नाही. आता मला काय बोलला एक मराठी माणूस, काय बोलला जेव्हा मी या रस्त्यावर आली, मला काय बोलतो 30 वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का? माझी काय हालत झाली असेल? माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल विचार करा. तुमच्याकडनं हप्ते घ्यायचे 300 रुपये. हा ते तर ऐका तुम्ही. माझं मम्मी आहे, 2 भाऊ आहे, पप्पा नाही आहेत. ठीक आहे, तर दिवाळी बंद, नवरात्री बंद. रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेली पण ते काय भेटले नाही, कारण की त्यांचं नमो ते रमो काय ते त्यांचं चालू होतं. एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना, की मला आता कुठून तरी मदत भेटेल का. दुसऱ्या दिवशी परत आली स्टॉल लावायला. मला वाटलं की आता चला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. त्या हिंदी माणसांनी काय केलं, मराठीवाले जे ऑटोवाले जे मराठीमध्ये हिंदी असतात, कळलं ना तुम्हाला, त्यांनी काय केलं, ऑटोवाले आले 200-300 ऑटोवाले आले. किती 200-300 वाले ऑटोवाले आले, युनिटी आले. मला बोलतात तुमचा स्टॉल इथून पहिले बंद करा. मी म्हटलं काय झालं, काय रिझन आहे? नाही तुमचा सिलेंडर आहे, असं आहे तसं आहे. मी म्हटलं बाकीच्या लोकांचं सिलेंडर काय? हे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू होणार का, बाकीच्यांना लोकांना लागू नाही होणार का? बाकीच्या लोकांवर कारवाई केली नाही केली ना. मी तुम्हाला तेच सांगते, मी मुद्द्यावरतीच येते. इथून माझा स्टॉल बंद केला मला घाबरवून. ही आहे एकता भास्कर सावंत. डोंबिवलीमध्ये या मराठी तरुणीचा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चिकन शॉर्माचा स्टॉल होता. कल्याण डोंबिवली पालिकेकडनं फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई करण्यात येत असल्याचा तिचा आरोप आहे. इथे फेरीवाल्यांना मनपा पाठीशी घालत असल्याचा तिचा आरोप आहे. ती मराठी तरुणी एक रील स्टार आहे. तिनं या संदर्भात एक रील्स इंस्टाग्रामवर पोस्ट करून न्यायाची मागणी केली. या पोस्ट केलेल्या रीलची राज ठाकरे यांनी दखल घेतली आहे. सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टची दखल घेत मनसैनिकांनी लक्ष घालण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर
मनसेचे नेते अविनाश जाधवांनी थेट डोंबिवली गाठली आणि तरुणीची भेट घेतली। यावेळी राज ठाकरे आयुक्तांशी चर्चा करणार असून मनसे पदाधिकारी पाठीशी असल्याचं आश्वासन अविनाश जाधवांनी त्या तरुणीला दिलं। मी ह्याच्यात एक पॉईंट आउट करू शकते आता. आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो. ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी, रोज सर्वांच्या धंदे बंद करायला. हा, तर ऐका ना, इलेक्शनचं टाइम संपला, मी जेसीपी घेऊन फिरतो. आता माझ्याकडे व्हिडिओ एक प्रूफ आहे. काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू. आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते. हे जे इथे जे धंदे लावतात, 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला, रोज. मी कसं येऊन मी तर रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा, हे रोज लावते, रोज लावते. माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. मी जेवढं सांगतो तेवढी प्रोसेस तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा, काही अडचण नाही. राहू द्या आहेच. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे. थोडं सत्ता दादा, थोडं सत्ता, थोडं 1 मिनिट सत्ता. हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको. हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते. त्याच्यावरती लाव, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव, ठीक आहे? त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही. जी आहे आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे, बरोबर आहे? बरोबर. एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवतो, ठीक आहे? बाकी आयुक्तांची साहेब बोलतो, ठीक आहे? चालेल जाऊ, चालेल. रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस. सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच चालवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलं, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं. गाडी टाका, बाकी मी बघतो. आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते. हे जे इथे जे धंदे लावतात, 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला, रोज. मी कसं येऊन मी तर रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा, हे रोज लावते, रोज लावते. माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. काही तुला आंदोलन करायचं. मी जेवढं सांगतो तेवढी प्रोसेस तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा, काही अडचण नाही. राहू द्या आहेच. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे. बाकी आयुक्तांची साहेब बोलतो, ठीक आहे? चालेल जाऊ, चालेल. रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस रडत नाही, त्यामुळे बिंदास रडायचं नाही. कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्यासोबत आहे. हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले। बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका कशाला असं म्हणत गुलाबराव पाटलांनी बिहारी लोकांचं कौतुक केलं तर मराठी तरुणांना सुनावलं। त्यांच्या वक्तव्यानंतर आता टीका होत आहे। सत्तेच्या लाचारीसाठी मराठी माणसाला दुय्यम समजू नका असं मनसेच्या अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलंय। 3000 लोक कामाला लागणार आहे, 1000 पोरं लावले, 800 पळून गेले. नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या आहे, करणारा मानसिकता नाहीये. बिहारचा माणूस इथं पोट भरतोय, बिहारीवर आपण टीका करतो. कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना, शेतीचा ना, वावराचा ना, घरचा ना, नोकरीचा. नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे. आणि वरतून म्हणायचं की काम नाही, काम आहे. कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही. म्हणजे तरुणांना राग आला तर आला, अजून 4 वर्षांनी इलेक्शन आहे तेव्हा पाहू. काम करण्याची मानसिकता ठेवा, चोरीपासून शरण ठेवायची माणसाने. माझं सन्मान्य गुलाबरावांना एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेली अनेक वर्ष जिंकतात. इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका, सत्तेच्या लाचारी करता. आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने 40 लोकांचं पाहिलेलं आहे. माझी सन्मान्य उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी योग्य वेळी यामध्ये लक्ष घालावं. कारण ठीक आहे, तुम्ही आज सत्तेत आहात, परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही. तुम्ही जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केला किंवा मराठी मुलं काम करत नाही असं जर म्हणालात तर याचे परिणाम हे तुम्हाला नक्की महाराष्ट्रातील जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. मुंबईच्या नवीन महापौरांची निवड ही फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे। भाजप आणि शिंदेंकडून अद्याप नगरसेवकांची गट नोंदणी झाली नाही, यावरून टीका टिप्पणी सुरू झाली आहे। शिंदे रुसून बसलेत, दिल्लीमधले सासरे ऐकत नसल्यामुळे अडचण झाली अशी टीका राऊतांनी केली आहे। तर काँग्रेसची नवरी असणाऱ्यांनी इतरांना सासू बोलू नये असा पलटवार भाजपच्या नवनाथ बन यांनी केलाय।
भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गट नोंदणी प्रक्रिया न झाल्यामुळे मुंबईत महापौर निवड लांबणीवर गेली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौर पदासाठी 31 जानेवारीला मतदान होणार होतं. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं अजून कोकण आयुक्तालयाकडे गटाची नोंदणीच केलेली नाही. कोकण आयुक्तालयाकडे नोंदणी न झाल्यामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यातच होणार. तर शिंदे सुनबाई असून दिल्लीतले सासरे ऐकत नसल्यामुळे अडचण झाल्याची टीका राऊतांनी शिंदेंवर केली. शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत. त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे. संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत. काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून इतरांना सासू म्हणू नये. आपण कशा पद्धतीनं 12 जणांच्या प्रेयसी आहोत याचं भान संजय राऊतांनी ठेवावं. संजय राऊत काय हो, त्यांच्या प्रत्येक बडबडीला उत्तर देण्याची काही गरज नाही आहे. त्यांना सकाळी उठून काहीतरी विषय चालवायचा असतो. माननीय शिंदे साहेब हे रुसणारे नाहीये, ते लढणारे आहेत. निवडणूक आयोग हा आता नाम मात्र राहिलेला आहे. त्यांना स्वतःची भूमिकाच राहिली नाही. सत्ताधारी ठरवतात तीच भूमिका निवडणूक आयोगाची असल्यामुळे समीकरण सत्तेचे जुळल्याशिवाय निवडणुका होणार नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी मुंबईमध्ये येतील. त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींमध्ये चर्चा होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या महानगरपालिकांचा एक राजकीय आराखडा जो आहे तो ठरेल आणि त्याच्यानंतर घोषणा होते. दरम्यान मुंबई महापालिकेत स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ अगदी समसमान झालंय. त्यामुळे पालिकेचा कारभार नेमका कुणाच्या हातात राहणार हा प्रश्न उपस्थित झालाय. यंदाच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीत सत्ताधारी गटाकडे भाजपचे 10 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 3 सदस्य आहेत. दोन्ही पक्षांची युती असल्यामुळे सत्ताधाऱ्यांचं एकूण संख्याबळ 13 इतकं आहे. तर विरोधकांकडेही ठाकरेंच्या शिवसेनेकडे 8, काँग्रेसकडे 3, मनसे आणि एमआयएमचे प्रत्येकी 1 सदस्य मिळूनही 13 सदस्य होत आहेत. त्यामुळे प्रस्तावावर बहुमत मिळवणं सत्ताधाऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी लागणारी आकडेवारी खासदार धानोरकर जुळवणार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मर्जीतील महापौर बनावा हा धानोरकर यांचा अट्टहास आहे असं वडेट्टीवार म्हणाले. तर दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय होईल. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर होईल असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय. मेयर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पाहिजे, त्यामुळे त्यांचा अट्टहास आहे. मुद्दाम शब्द वापरतो. त्यामुळे त्यांनी संख्याबळ आता मेयर जर त्यांना पाहिजेत किंवा त्यांच्याकडून त्यांना करायचं आहे तर ते संख्याबळ जुळवण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे की मी संख्याबळ जुळवणार आहे. त्यामुळे संख्याबळ जुळवतील असं मला वाटतं. आमचे दोन्ही नेते आहेत आणि मुळात काँग्रेसवर निवडून आलेले आहेत. त्यामुळे आपसूक जो आहे पक्ष आमचा एकत्र असल्यामुळे दोन्ही आमचे नेते असल्यामुळे समन्वय हा निश्चित स्वरूपामध्ये घडून येईल. कुठल्याही पुढच्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्याही समन्वयातील काँग्रेसचाच महापौर त्या ठिकाणी बसेल. वरून हे कुठेतरी वादळ जरी दिसत असलं तरी हे पेल्यातली वादळ आहेत आणि यातून निश्चित स्वरूपामध्ये कुठला ना कुठला जो मार्ग आहे तो निघल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही तणाव हा पक्षांतर्गत नाही.